श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो 6ठ सोपान लंकाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1062. आपण गेल्या काही कथासत्रांमधून या 80व्या दोह्याच्या अंतर्गत असलेल्या धर्ममय रथाची संकल्पना समजून घेत आहोत. प्रसंग असा आहे सज्जनो की प्रभू रामचंद्र रणांगणावरती आहेत आणि त्यांच्यावरती स्वार होण्यासाठी रावण आपल्या सर्व चतुरांगिणी सेनेला समवेत घेऊन एका दिव्य उज्ज्वल अशा रथावरती आरूढ झालाय. बिभीषणाने प्रभू रामचंद्रांच्या प्रेमापोटी त्यांना विनंती केली की स्वामी, रावण रथावरती आहे, त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची अस्त्रशस्त्र आहेत. आपण वनवासी वेशामध्ये, ना आपल्याकडे पादत्रण आहेत, ना आपल्याकडे कवच आहे, ना रथ आहे. प्रभो, आपण कशा पद्धतीने रावणाला हरवणार? प्रभू रामचंद्रांनी अशा वेळेला आपल्या या सख्याच्या हृदयात निर्माण झालेल्या संदेहाचं उत्तर देण्यासाठी जणू काही या युद्धाला थांबून ठेवलेलं आहे. त्यांनी सर्वप्रथम सूत्र सांगितलं की बिभीषणा, सुनहु सखा कह कृपा निधाना, जेही जय होई सो स्यंदन आना. ज्याने विजय मिळतो तो रथ काही औरच आहे. असा हा धर्ममय रथ हा कधीच पराजित होऊ शकत नाही. काय आहे धर्ममय रथ? ज्या रथाची चाक ही शौर्य आणि बल आहेत, ज्या रथाची ध्वजा ही सत्य आहे, ज्या रथाचं सदाचरण हेच पताका रूपी सौंदर्य आहे, ज्या रथाला जोडलेले घोडे हे बल, विवेक, दम आणि परोपकार या दृष्टीने सक्षम आहेत, ज्या या घोड्यांना या रथाशी बांधून ठेवणाऱ्या दोऱ्या या क्षमा, दया आणि समत्वाने परिपूर्ण आहेत, अशा या रथाचा सारथी हा अत्यंत भजनानंदी आहे. त्यामुळे तो चतुर आहे. त्यामध्ये जो उभा असलेला योद्धा आहे, त्याच्या हातात वैराग्यरूपी ढाल आहे, संतोषरूपी तलवार आहे, त्याच्याकडे दानरूपी परशु आहे, त्याच्याकडे बुद्धी नावाची प्रचंड शक्ती आहे, त्याच्याकडे श्रेष्ठ विज्ञान एखाद्या कठीण धनुष्याप्रमाणे आहे, आणि त्याच्या कमरेला बांधलेला हा भाता म्हणजेच या धर्ममय रथामध्ये आरूढ असलेल्या साधकाचं निर्मळ, पाप विरहित, अचल असं मन आहे. अशा या मनाच्या आधाराने तो करत असलेली साधना, ही शमदमादी साधना, हीच या धर्ममय रथामध्ये विजय मिळवून देणारी शस्त्र आहेत, बाण आहेत. अशा पद्धतीने सज्जनो, या मानस धर्ममय रथाची आपण वेगवेगळी सूत्र गेल्या 4-5 कथा विभागांमधून अभ्यासली. आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितलं की या षड्रिपूंच्या आधाराने या प्रत्येक विकाराला जिंकण्यासाठी या धर्ममय रथात कुठली कुठली अस्त्र आपणाजवळ देण्यात आलेली आहेत. त्या प्रत्येक अस्त्राचं महत्व देखील आपण जाणलं. सज्जनो, साधकाला सगळ्यात प्रधान गोष्ट या परमार्थाला साधण्यासाठी वापरावी लागते आणि ती म्हणजे विवेक. या विवेकाच्या आधाराने परमार्थ करावा लागतो. आणि त्यामुळं समर्थांनी काय किंवा तुकाराम महाराजांनी काय, परमार्थ हे येडा गबाळ्याचं काम नाही, हे आपल्याला स्पष्ट करून सांगितलं. साधकाची लक्षणं समर्थांच्या दासबोधामध्ये मी आपणास काल सांगितली. ती वाचत असताना लक्षात येतं की निश्चितच साधक होणं हे काही सामान्य काम नाहीये. मनाची एक विलक्षण धारणा साधक या पदावरती आरूढ होण्यासाठी लागते. अशा या साधकाला विवेकाच्या आधाराने प्रसंग बघून समर्थांनी देखील रामाजवळ हेच मागितलं ना की प्रसंग ओळखी दे रे राम. कुठला विकार कधी त्रास देतोय याची निदान आम्हाला ओळख तर व्हायला पाहिजे.
आमची गंमत कशी होते बघा, नदीच्या प्रवाहामध्ये वाहत जाणाऱ्या व्यक्तीला आपला जीव वाचवताना या नदीचं सौंदर्य काय किंवा तिचा वेग काय या कशाची देखील जाणीव नसते. तो कसा तरी त्या नदीच्या प्रवाहाचा भाग झाला असल्यामुळे स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. या उलट नदीच्या किनाऱ्यावरती एखादी व्यक्ती एखाद्या निर्मळ संध्याकाळी नदीचं सौंदर्य पाहत असेल तर साक्षी भावाने तो या नदीच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. सज्जनो, हे उदाहरण मी आपल्याला दिलं कारण या कामक्रोधादी षड्विकारांशी लढण्यासाठी आम्हाला या विकारांच्याकडे साक्षीत्वाने बघण्याची सर्वप्रथम पात्रता निर्माण करायला हवी. कारण आम्ही या कामक्रोधादी विकारांचाच एक भाग होतो, त्याच्यामध्येच वाहत जात असतो. आम्हाला हे लक्षात येत नाही की अशा वेळेला प्रसंग ओळखी दे रे राम, माझ्यावरती कुठल्या विकाराचा हल्ला झालाय आणि त्या विकारावरती मात करण्यासाठी या मानस धर्ममय रथामध्ये मला कुठल्या शस्त्राच्या आधाराने त्याचा प्रतिकार करायला हवा. जर सहस्रबाहूसारखा लोभ माझ्यावरती धावून येत असेल तर तिथं मला संतोषरूपी तलवार चालवून उपयोग नाही. तिथं मला दानरूपी परशु हाच वापरला पाहिजे. जसं संगीतामध्ये देखील वेगवेगळे राग असतात, त्या रागामध्ये स्वरांची बांधणी असते. जेव्हा तुम्ही एखादी बंदिश गाताय तेव्हा त्या रागाला पूर्ण न्याय देत तुम्ही त्या स्वरांचा कुठेही अव्हेर न करताच गाणं अपेक्षित असतं. जर त्यामध्ये तुम्ही रागाच्या या मर्यादांना तोडलं तर रसभंग होऊन जातो. सज्जनो, निष्णात व्यक्तीला हे सहजपणे लक्षात येतं. प्रत्येक गोष्टीसाठी नियम आहेत, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला सराव हवा, रियाज हवा. या कामक्रोधादी षड्विकारांसाठी देखील लढताना साधकाला आपल्या अंतरंगामध्ये या साक्षी भावाची तयारी करायला हवी, जेणेकरून तो स्वतःला समजू शकेल. पहावे आपणासी आपण ही जी समर्थांनी दिलेली आत्मज्ञानाची क्लुप्ती आहे, त्या आरशामध्ये किती धूळ आहे हे कळण्यासाठी आपण आरशाला सन्मुख जावं लागतं. त्याशिवाय आम्हाला आमच्या अंतरंगातले दोष देखील कळू शकत नाही. परंतु मी म्हणजे देह हे एकदा का आम्ही घट्ट धरलं की आमच्याकडचा हा साक्षी भाव आपोआपपणे मावळून जातो. त्यामुळे साधकाच्या या साक्षीत्व भावाचं नाव आहे साधना, नामस्मरण करणं. महाराज म्हणतात, नाम स्वतःच्या मुखाने घेत असताना आपल्या स्वतःच्या कानाने ऐकावं आणि आपण त्या नामाला ऐकता ऐकता स्वतःला विसरून जावं. सगळ्या साधनांचं ध्येय आहे या मीपणाचा विसर, आणि तो मीपणा आमचा काही केल्यास संपत नाही. आमच्या या मीपणाच्या या अहंकाराचं प्रतिबिंब आमच्या प्रत्येक व्यवहारात, प्रत्येक परमार्थाच्या साधनेमध्ये देखील आम्हाला दिसत राहतं. आणि जिथं म्हणून मीपणा आहे तिथं तिथं या विकारांचा धुमाकूळ हा चालतच राहतो. बघा, ते दहशतवादी लोक कित्येकदा रात्रीचा अंधकाराचा फायदा घेत सीमारेषेच्या पलीकडून आपल्या भूमीमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. आता आजच्या काळामध्ये आपल्या सैन्याला अत्याधुनिक शस्त्र दिलेली असतात, त्यामुळं नाईट विजन कॅमेरेज असतात ज्याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीची अशी चाललेली धडपड त्या कॅमेऱ्यामध्ये सहज टिपली जाते. त्याला अंधकाराचा फायदा मिळू शकत नाही आणि तिथं जशी हालचाल होते त्या क्षणी त्याला तिथं नेस्तनाबूत केलं जातं. सज्जनो, त्याप्रमाणे आमच्या देखील या कामक्रोधादी विकारांना जेव्हा आम्ही स्वतःच्या मीपणाला धरून जगण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला या विकारांना स्वाभाविकपणे आतमध्ये शिरायला आम्ही जागा देत असतो. एखादा डोळ्यात तेल घालून या नाईट विजन कॅमेरा सारखा स्वतःला अभ्यासणारा साधक हा अत्यंत विरळ आहे. तुकाराम महाराज जेव्हा म्हणतात की अंतर्बाह्य जग आणि मन यावरून 24 तास सावधानता हा परमार्थाचा प्राण आहे. श्री महाराज म्हणायचे की दिवसा साधक कदाचित स्वतःला फसवू शकेल, परंतु रात्री जेव्हा तो झोपतो तेव्हा त्याच्या सूक्ष्म देहाचं हे प्रतिबिंब, त्याच्या चित्ताच्या सगळ्या वासनांचं दर्शन हे स्वाभाविकपणे घडू शकतं.
24 तास अखंड सावधानता, अखंड साक्षीभाव, चित्तामध्ये घडत असलेल्या या वेगवेगळ्या वासनांचा पहारा, त्याच्यावरती डोळ्यात तेल घालून या नाईट विजन कॅमेराप्रमाणे आपल्या विकारांना टिपण्याची कला म्हणजे साधक होणे. मला सांगा, या अशा पद्धतीची सावधानता आमच्यापैकी किती साधकांना आणता येते? जो आपल्या ध्येयाप्रती अत्यंत दक्ष आहे ती व्यक्ती अर्थातच हे साधू शकते, यात काही शंका नाही. जसं हिमालयाच्या अत्यंत उत्तुंग शिखरांवरती अत्यंत कडाक्याच्या थंडीत देखील आपल्या सैनिकांना पहारा ठेवावाच लागतो. कितीही जरी त्यांना वाटलं की अरे नको, या थंडीमध्ये राहण्यापेक्षा खाली गेलेलं बरं, तरी देखील त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यांना जागत राहावं लागतं, हे कर्तव्य आहे त्यांच्याकडं. त्या पद्धतीने साधक देखील देहव्याधी असो, मनाची उद्विग्नता असो, कुठलीही स्थिती असो, तरी देखील आपल्या साधनेच्या प्रती अशा पद्धतीने दक्ष राहू शकतो, यात काही शंका नाही. परंतु या सगळ्या गोष्टी साधणाऱ्या साधकांची संख्या किती आहे? या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचणं, तिथं टिकणं आणि त्या सावधानतेने परमार्थ करणं हे सामान्यांचं कामच नाही. त्यामुळे ठीक आहे, तुमच्याकडे सगळी अस्त्रशस्त्र आहेत, तुम्ही या धर्ममय रथावरती देखील स्वार आहात, परंतु तुमच्याकडे या सावधानतेचा विवेक नाही. आणि त्यामुळं सर्व प्रकारची शस्त्र हातात असूनही तुम्ही शत्रूशी लढण्यामध्ये असमर्थ आहात. आपण त्या अफगाणिस्तानमध्ये बघितलं ना काय झालं. अमेरिकेने एवढं 20 वर्ष तिथल्या अफगाणी सैनिकांना पोसलं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं, अत्याधुनिक हत्यारं दिली. निघताना त्यांचे प्रेसिडेंट देखील म्हणाले की आम्ही 3 लाख अफगाणी फौज तयार केलेली आहे. तालिबान काही हजारांमध्ये आहे, ते अफगाणी सैन्याला काहीही त्रास देऊ शकणार नाही, त्याची आम्ही पूर्ण काळजी घेतली आहे. आणि झालं काय? अस्त्रशस्त्र हातात असूनही अफगाणी सैन्याने तालिबानच्या विरुद्ध लढाईच केली नाही. अस्त्रशस्त्र असूनही शत्रू हा सहजपणे त्यांच्यावरती स्वार झाला, तो जिंकून गेला. किंबहुना त्यांच्या या मनोवृत्तीचंच दर्शन आपल्याला त्यामधून घडलं. तसंच साधकाला देखील या विवेकाच्या आधाराने हे सर्व काही प्राप्त होतं. वैराग्यरूपी ढाल असते, संतोषरूपी तलवार असते, दानरूपी परशु असतो. त्याच्याकडे देखील ही सगळी अस्त्रशस्त्र त्याच्या साधनेच्या प्रमाणामध्ये गुरुकृपेने त्याच्या हातामध्ये आलेली असतात. परंतु सज्जनो, एवढी सगळी शस्त्र असूनही या मायावी असलेल्या शत्रूच्या विरुद्ध त्याला कळतच नाही कसं लढायचं, काय करायचं. न जाणे तो कधी आपल्यावरती स्वार होऊन जातो हे आम्हालाच कळत नाही. मग लक्षात येतं, अरे त्यावेळेला तर हे शस्त्र वापरायला आपण पाहिजे होतं, परंतु वेळ बरीच निघून गेलेली असती सज्जनो. आणि आमच्या सगळ्यांची अवस्था हीच आहे की आमची सावधानता साधनेतली कमी पडते, आमचा हा विवेक कमी पडतो. मग यावरती उपाय नाही का काही? जर हा धर्ममय रथ हा कधीच पराजित होऊ शकत नाही, तर मग मी या धर्ममय रथाचा एक भाग असूनही वारंवार या मायेच्या असलेल्या वेगवेगळ्या अस्त्रांकडून का पराजित होतो? काय केलं पाहिजे मी? त्या विवेकाच्या आधाराने जर मी आज लढू शकत नसेन, तर माझ्याकडे आणखीन दुसरा कुठला उपाय आहे का की ज्याच्या आधाराने मी माझ्या स्वतःचं संरक्षण या लढाईमध्ये करू शकेन? प्रभू रामचंद्र हे जीवाचं असलेलं मर्यादित बळ जाणतात, त्याचा हा विवेक जाणतात, त्याची साधनेमध्ये असलेली ही अल्पस्वल्प अवस्था जाणतात. आणि त्यामुळं जसं ब्रह्मास्त्र हे मेघनाथाने शेवटी उच्चारलं की ब्रह्मबाण कपि कहूतेही मारा, परतिहू बार कटकु संघारा, अशा पद्धतीने मेघनाथाने शेवटी विचार केला की आता ब्रह्मबाणाशिवाय या वानराला थांबवण्यामध्ये दुसरा कुठलाच उपाय राहिलेला नाही. त्याप्रमाणे सज्जनो, परमार्थामध्ये देखील एक ब्रह्मबाण आहे. जर तुमच्याकडे विवेकाची कमतरता असेल, जर तुमच्याकडे साधन दक्षतेची कमतरता असेल, जर तुम्ही स्वतःला साक्षीभावाने बघू शकत नसाल, तर एक गोष्ट आहे जी तुम्ही अत्यंत मनापासून जर करायचा प्रयत्न केला, तर यापैकी तुमच्यासाठी कोणीतरी शस्त्र चालवणारा तिथे निर्माण होतो, तुमचं संरक्षण करणारा कोणीतरी निर्माण होतो.
बघा, हे प्रभू रामचंद्र बिभीषणाला जे धर्ममय रथ सांगता आहेत, ज्या धर्ममय रथावरती विभीषण देखील स्वार होऊन अशाच पद्धतीने लंकेमध्ये राज्य करणं अपेक्षित आहे प्रभू रामचंद्रांना, त्याच विभीषणावरती जेव्हा रावणाने अत्यंत प्राणघातक अशी शक्ती सोडली, त्यावेळेला त्या शक्तीला सामोरं जाण्यासाठी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र गेलेले आहेत. कारण तुम्ही मनापासून धर्ममय रथावरती आरूढ होऊन कार्य करण्याचा प्रयत्न करताय, परंतु तरी देखील असे काही क्षण असतात की जिथं या मायेच्या अत्यंत प्रबळ शक्ती तुमच्या समस्त विवेकाचा छेद करून तुमच्यावरती हल्ला करतात, आणि तो एका क्षणाचा हल्ला असा असतो की तुमची सगळी तपस्या धुळीला मिळू शकते. अशा वेळेला या साधकाला सांभाळण्याची जबाबदारी देखील या रथाचीच आहे, होय की नाही? आणि त्यासाठी प्रभू रामचंद्र एक अत्यंत महत्वाचं शस्त्र या साधकाला प्रदान करतात, ज्याच्यामुळं तो कधीच पराजित होऊ शकत नाही, कधीच तो मृत्यूला सामोरा जात नाही. कुठलं शस्त्र आहे ते? कवच अभेद बिप्र गुर पूजा, एही सम विजय उपाय न दूजा. प्रभू रामचंद्र म्हणतात, बिभीषणा, ही सगळी शस्त्र तर दिली मी तुझ्या हातामध्ये. विवेकाच्या आधाराने तू साक्षी भावाने या प्रत्येक शस्त्राचा वापर या मायेच्या असलेल्या वेगवेगळ्या शत्रूंविरुद्ध कर. परंतु ही लढाई लढत असताना एक गोष्ट कर बाबा, आणि ती म्हणजे कवच अभेद बिप्र गुर पूजा. तू एक अभेद कवच परिधान कर. ते अभेद कवच कुठलं आहे? तर बिप्र गुर पूजा, ब्राह्मण आणि गुरूंचं पूजन, असं तिथं अर्थ मराठीमध्ये भाषांतर करताना हनुमानदास पोद्दारांच्या या चौपायांच्या आधाराने केला गेलेला आहे. सज्जनो, परंतु जसा इथं ब्राह्मण आणि गुरूंचं पूजन कर असा एक अर्थ निघतो, त्याचप्रमाणे त्यातला जर आणि हा शब्द काढून टाकला तर ब्राह्मण गुरूंचं तू पूजन कर. याचा अर्थ जो ब्रह्मस्वरूपाला जाणतो, जो तादात्म्य पावलेला आहे, अशा सद्गुरूच्या चरणी तू आपली अखंड अभेद श्रद्धा ठेव, त्यांचं पूजन कर, आणि त्या गुरूच्या असलेल्या कृपेचं अभेद कवच तू परिधान कर या संसार रूपी रणांगणामध्ये. आणि तुला जसं जमेल तसं या धर्ममय रथावरती आरूढ होऊन त्याच्या नियमांच्या आधाराने तू ही लढाई लढ. त्याच्यामध्ये जरी कुठलीही चूक झाली, जरी तुझा कधी विवेक कमी पडला, जरी कधी तुझं साधन कमी झालं, जरी तुझ्यावरती या मायावी प्रबळ शक्तींनी आघात केला, तरी देखील एक गोष्ट आहे जी तुझं नित्य संरक्षण करेल, आणि ते म्हणजे या गुरुकृपेचं अभेद कवच. या गुरुकृपेच्या अभेद कवचाला परिधान करून बिभीषणा या धर्ममय रथावरती तू आरूढ हो. बघा, महाभारतामध्ये देखील आपण बघतो की कर्णाची कवच कुंडल होती, तोपर्यंत कर्णाला हरवणं अशक्य होतं. त्याची ही कवच कुंडल त्याच्या या दातृत्व भावनेचा फायदा घेत देवर्षी नारदांनी सहजपणे काढून घेतली, आणि त्यामुळं या कवच कुंडलांच्या शिवाय लढणाऱ्या कर्णाला भगवंताला देखील मारताना काही कूटनीती करावी लागली. कवच हे एक फार मोठं रक्षण आहे. आपल्याला गुरुकृपेच्या या कवचाची बऱ्याचदा कल्पनाच येत नाही सज्जनो. बऱ्याचदा आमच्या जीवनाच्या मिटलेल्या श्वासांना पुन्हा एकदा पुनर्जीवित करणारी ही गुरुकृपा आहे. जेव्हा जीवनातले सर्व मार्ग हे अंधकाराने, नैराश्याने दाटलेले असतात, जेव्हा सगळं काही संपलं असं वाटत असतं, त्यावेळेला गुरुकृपा आशेचा नवीन किरण घेऊन नवीन रस्ता आम्हाला दाखवत असते. या गुरुकृपेच्या आधाराने आमच्या प्रारब्धामध्ये नसलेल्या अनेक गोष्टींना देखील माग पुढं करून, जशी एखादी गोरगरिबाची आई आपल्या लेकराच्या मुखामध्ये अन्न देताना स्वतः पाणी पिऊन जगेल, त्याप्रमाणे सद्गुरू राया देखील त्याच्या शरणागताला त्याच्या प्रारब्धामध्ये नसताना देखील अनेक प्रकारचं सुख प्रदान करतो. हे या सगळ्या अभेद कवचाच्या आधाराने आम्हाला
अत्यंत स्वाभाविकपणे प्राप्त होत असतं. बऱ्याचदा एखाद्या श्रीमंत बापाच्या पोराला गरिबी म्हणजे काय हे माहित नसतं. तशी माझी आज अवस्था झाली आहे, कारण की मी ज्या गुरूंचा आहे त्या गुरूंनी मला काय दिलंय, त्यांनी मला कसं सांभाळलंय, याचं जोपर्यंत आम्ही खरंच मनापासून अवलोकन करत नाही तोपर्यंत आम्हाला या गुरुकृपेचा मागोवा देखील कळू शकत नाही. सज्जनो, गुरुराया आपली लाज राखतो. जसं एखादं लहान मूल हातामध्ये अस्त्र शस्त्र घेऊन लढू शकत नाही, ते दिखाव्याची लढाई करेल, त्याप्रमाणे माझं साधन आधी इतकं अल्पस्वल्प आहे की जरी गुरुरायाने मला ही सर्व शमदमादी साधनं दिली तरी देखील या साधनांच्या आधाराने लढण्याचा विवेक माझ्याकडे नाही, तो मी प्राप्त करू शकत नाही. माझ्यासारख्या या बालकाला या लढाईमध्ये या मायेच्या हातून हारणं म्हणजे अत्यंत सहज आहे. बुद्धिबळामध्ये जसा वजीर प्याद्यांना अत्यंत क्रूरतेने अमानुषतेने जसं पाहिजे तसं इच्छा होईल त्या पद्धतीने मारू शकतो, त्या पद्धतीने आमच्यासारख्या सामान्य साधकांची अवस्था या रणांगणामध्ये. ही माया आमच्यावरती कधीही आरूढ होऊ शकते, कधीही आमच्या झालेल्या सर्व गोष्टींचं पतन करू शकते. गोस्वामी तुलसीदास बालकांडामध्ये सुरुवातीला म्हणतात की माझी लायकी ताक मागण्याची नाही आणि मी इथं रामकथा रूपी अमृत मागतोय माझ्या गुरुरायाकडं, परमात्म्याकडं. परंतु खऱ्या अर्थाने भगवंताने गोस्वामी तुलसीदासांच्या लेखणीतून हे अमृतच प्रसवलं. गुरुकृपा हे कल्पनातीत गोष्टी आपल्या आयुष्यात घडवून आणते, ज्याची आपण कधी विचार देखील करू शकत नाही अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात आणते. जसे एखादं नक्टचिट्ट बाळ, काळं बेंद्र बाळ, परंतु एखाद्या श्रीमंत आईबापाने जर दत्तक घेतलं तर त्याला जसं सगळा तो वारस असल्यामुळं सगळं सौभाग्य जसं प्राप्त होतं, सज्जनो, त्याप्रमाणे एकदा आपण गुरुचे झालो, जरी आपली कुठलीही पात्रता नसली तरी त्या गुरुचं अभेद कवच आपल्या भोवती कार्य करू लागतं बघा. आणि त्यामुळं जरी तुम्हाला कुठला विवेक प्राप्त करता आला नाही, जरी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सत्यरूपी ध्वजा नीट सांभाळता आली नाही, सदाचरण रूपी पताका जरी नीट समजली नाही, बल आणि शौर्य तुमचं वारंवार या भयामुळं गळून पडत असेल, तुमचे घोडे उधळून जात असतील, तुमची क्षमा दया रुपया दोरी तुटत असतील, तुम्हाला सगळं कळत असूनही ते वळत नसेल, तर एक गोष्ट करत राहावी. जरी तुमच्या जीवनातलं सगळं सुटलं तरी आपल्या गुरुच्या चरणांवरचा भरोसा आपण कधी सोडू नये बघा. गुरुचं पूजन म्हणजे केवळ मानस पूजा नाही, गुरुचं पूजन म्हणजे केवळ अभिषेक नाही, गुरुचं पूजन म्हणजे केवळ मंत्र जाप नाही. गुरुचं पूजन या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव करतं, परंतु या सगळ्या पूजनाचा प्राण आहे भरोसा, तो दृढ विश्वास की माझ्या मागे माझा गुरु आहे. तो कधी लेकराचा हात सोडणार नाही, याची मनामध्ये असलेली अत्यंत मोठी खुणगाठ हे गुरुचं सगळ्यात मोठं पूजन आहे सज्जनो. या पूजनाचा प्राण आहे शरणागती. जसं लहान लेकराला आईशिवाय काही कळत नाही, भोकाड पसरणे हेच त्याला माहिती. करशील तर तू करशील, अन्यथा कोणीच करणार नाही. ही जी मनाची अत्यंतिक दृढ धारणा आहे त्याचं नाव आहे गुरुपूजन. माझ्या रामानंद महाराजांनी देखील अशाच पद्धतीने गुरुला आर्ततेने आळवलं की या मानस धर्ममय रथामध्ये मी नाही चढू शकत, या रथावरती नाही सांभाळू शकत मी हे सगळं. वारंवार मी पराजित होतोय, या रथावरून खाली पडतोय. तूच आता शस्त्र उचल. ज्याप्रमाणे पितामह भीष्मांच्या
अधिपत्याखाली पांडवांना कधीही विजय मिळणं शक्य नव्हतं, कारण भीष्मांचा पराभव करणं केवळ अशक्य आहे. आणि भीष्मांनी ज्या पद्धतीने लढाई केली एका दिवशी आणि सगळे जण अत्यंत गलित गात्र झाले, तेव्हा शेवटी श्रीकृष्णाने हातामध्ये रथ उचलून त्यांच्या दिशेने धाव घेतली. ज्याने कधी हातामध्ये शस्त्र उचलायचं नाही अशी प्रतिज्ञा केली होती, त्या श्रीकृष्णाला देखील आपल्या या पांडवांचा कैवार घेताना आपल्या या वचनाला सोडावं लागलं. तुम्ही एकदा गुरुचे झाला की तो जरी परब्रह्म स्वरूप असला, जरी तो कल्पनातीत असला, तरी देखील तो तुमच्यासाठी सगुण साकार होतो. तो तुमच्यासाठी तुमच्या प्रपंचाचा भाग होतो. तो तुमच्यासाठी काकुळतीने धावत येतो. तुमच्या अंतरंगामध्ये असलेल्या अगतिकतेकडे पाहून त्याला सगुण साकार व्हावंच लागतं. रामानंद महाराजांचा धावा डोळ्यासमोर येतो. या धर्ममय रथामध्ये मी नाही आरूढ होऊ शकत आहे देवा. माझ्याकडे सगळं काही तू दिलंस, पण मी नाही लढू शकत रे. चल धाव आता, धाव धाव रे सदया, चैतन्य ब्रह्म गुरुराया. हा संस्कृतीचा सागर भरला भारी, वृत्तीच्या लोटल्या लहरी. या मायेचा भोवरा गरगर फिरवी, निघू कसा सुटे नावारी. पळघटकारे युग समभासती वैरी, दमधरू असा कोठवरी. बहुपाय मज सुचवीती, करी विवेक म्हणती चित्ती. उपजेल सहज मग शांती, परिहात मला कोणी न देवर याया. चैतन्य ब्रह्म गुरुराया. हे गुरुराया, या संसार रूपी सागरामध्ये या वृत्तीच्या लहरी उसळलेल्या आहेत रे. हा मायेचा भोवरा गरगर फिरवतोय. तू ठीक आहेस, मला सर्व प्रकारची अस्त्रशस्त्र देऊन या धर्ममय रथावरती आरूढ होऊन पाठवलेल्यास लढाईला, परंतु काय करू काही कळत नाहीये. दम धरू असा कोठेवरी. मला सगळेजण सांगतात, अरे असा हतबल काय होतोस? अरे बघ, तुझ्याकडे वैराग्य रूपी ढाल आहे, तुझ्याकडे संतोष रूपी तलवार आहे, तुझ्याकडे तो परशु आहे, त्याचा वापर कर, वापर कर. करी विवेक म्हणती चित्ती. नाही, पण मी बालक आहे, मी नाही लढू शकत आहे. आणि इथे या जगामध्ये कोण आहे दुसरं माझं सांभाळणार? माझा सगळा भरोसा तुझ्या चरणांवरती आहे. परिहात मला कोणी न देवर याया. चैतन्य ब्रह्म गुरुराया. मला कोणी हात द्यायला नाहीये रे. माझ्यासाठी केवळ तूच आहे. आणि जर तू देखील माझ्यापासून आज तोंड फिरवलंस तर मी कुठं जाऊ? जरी नाही मशी घडली काही सेवा, जरी नाठविले तव नावा, जरी आजवरी सर्वानुभूती देवा, देखिले न भगवद भावा, जरी संतांची केली नाही परवा, आचरिला मार्ग न बरवा, विश्वास मला परी आहे, धावशील तू लवला आहे, मी तुझा म्हणविता काहे, मग धरली से मौन सखया तू सदया, चैतन्य ब्रह्म
गुरुराया. सज्जनो, हे गुरुचं पूजन आहे. त्याला काकुळतीने हाक मारणं. मी एक असा का तुझं ओझे झालो, बल सर्वस्वी का सरले. आज माझ्या एकाचाच उद्धार करताना तुझं का बळ संपून गेलं गुरुराया. तुझ्याशिवाय कोण आहे मला. आणि त्यामुळे पांडुरंग महाराज किती काकुळतीने आपल्या गुरुला हाक मारतात की निज बाळाची तुटली का हो माया, चैतन्य ब्रह्म गुरुराया. सज्जनो, अशा रीतीने आपण आपल्या गुरुला अनन्य भावाने शरण जाऊन हे अभेद कवच परिधान करून राहावं. जरी तुमच्याकडून या धर्ममय रथावरती आरूढ होताना अनेक प्रकारच्या चुका झाला, तरी एक शेवटचं हे कवच आहे जे या मायेला भेदून जाता येणं शक्य नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांनी हे शेवटचं कवच या योद्ध्याच्या अंगावरती ठेवलंय. कारण सर सलामत तो पगडी पचास. अनेकदा आपली शस्त्र तुटतील, अनेकदा आपला विवेक ढळेल, परंतु या गुरुकृपेच्या अभेद कवचाने पुन्हा पुन्हा या लढाईला जोमाने सुरुवात करता येईल. आपल्या झालेल्या चुका आपल्याला कळत राहतील आणि आयुष्याच्या एका टप्प्यावरती हा समग्र धर्मरथ आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश करेल आणि तुम्हाला विजय प्राप्त करून देईल. म्हणून प्रभू रामचंद्र विभीषणाला म्हणतात की सखा धर्ममय असरथ जाके, जीत न कहन कतहु रिपुताके. अशा धर्ममय रथावरती जो आरूढ आहे ना विभीषणा, तो जिंकून जातो. याचं कारण त्याला जिंकण्यासाठी शत्रूच राहत नाहीत. शत्रू संपूर्णपणे नष्ट झाल्यामुळं हा ज्या क्षणी या धर्ममय रथावरती आरूढ होतो त्या क्षणीच तो जिंकला जातो. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र म्हणतात की महा अजय संसार रिपू, जीती सकैसो वीर, जाके असरथ होई दृढ, सुनहु सखा मती धीर. हे धीर बुद्धिमान मित्रा, ऐक. ज्याच्याजवळ असा दृढ रथ असेल तो वीर संसार जन्म मृत्यू रूपी महान दुर्जय शत्रूलाही जिंकून जाईल. हे जन्म मृत्यू काय त्याच्या समोर. हे जेव्हा विभीषणाने ऐकलं, त्याचं हृदय भरून आलं की आपल्या स्वामींचं आपल्यावरती किती प्रेम आहे. आपल्या मनातल्या या संदेहाला दूर करण्यासाठी जणू काही या युद्धभूमीवरती या भगवंताने आपल्याला या गीतेचं हे अमृत प्राशन करवलं. प्रभूंची वचनं ऐकून विभीषण अत्यंत हर्षित झाला. भगवंताचे चरण कमल त्याने मनोभावे पकडले. भगवंताला प्रार्थना केली की हे कृपानिधान सुखराशी श्रीराम, आपण या निमित्ताच्या आधाराने मला केवढा महान उपदेश दिलाय. अशा रीतीने सज्जनो, प्रभू रामचंद्रांनी विभीषणाच्या मनातली ग्लानी दूर केली आणि पुनश्च एकदा या काळाचा अडकलेला नांगर भगवंताने काढून घेतला. त्या सरशी उत्पचार दस कंधर, इत अंगद हनुमान, लरत निसाचर भालू कपी, करी निज निज प्रभू आन. अशा रीतीने रावण इकडून ललकारू लागला, इकडून अंगद हनुमान ललकारू लागले आणि सर्व दृष्टीने पुन्हा एकदा या युद्धाला सुरुवात झाली. हा एक निमिष विभीषणासाठी भगवंताने समस्त या लढाईला थांबवून एका अत्यंत गहन असा ज्ञानाचा उपदेश जो करवला. सज्जनो, गुरुकृपेने आपण त्यामध्ये जेवढा काही मोती टिपू शकलो तेवढे या कथा निरूपणाच्या आधाराने चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आता इथून पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाप्रसंगामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.